हॅलो, नमस्ते, सुप्रभात सगळ्यांना. आता वाजले सकाळचे 6:15. मी उठलेली आहे. मुलांना शाळेत पाठवायचं आहे, टिफिन बनवायचा आहे. आंघोळ करून आपण स्वयंपाकाला लागणार आहे. तर आपलं पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे. बाहेर पाऊस खूप जोराचा येतो आहे. सकाळचे 6:15 वाजलेले आहेत. चला तुम्हाला दाखवते बाहेरचं वातावरण. मुलं, बाबा अजून झोपलेले आहेत. थोड्या वेळाने त्यांना उठवायचं आहे. बघा, पाऊस येतोय आणि जोरात येतोय आणि कंटिन्यूसली म्हणजे रात्रभर पाऊस पडतोय असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण जेव्हा पण मला रात्री जाग आली तेव्हा खिडकीतून आवाज येत होता. त्याच्यामुळं पाऊस हा रात्रभर पडतोय. बघू शकताय तुम्ही कसं पाणी. हे बघा, आता चालली उठायची तयारी. चला तर मग आजच्या डब्याची सुरुवात झालेली आहे करायची. आज मेनू आहे गवारीची भाजी. त्याच्यासाठी हे सगळं साहित्य आहे: जिरे, कढीपत्ता, आलं, लसूण, मिरची, टमॅटो, हळद, कोथिंबीर, शेंगदाण्याचं कूट, हिंग. चला आता रेसिपी बघूयात. कढई ठेवलेली आहे. आता कढईमध्ये तेल टाकूया 2 चमचे. दोन चमचे तेल टाकलेलं आहे कढईमध्ये. तेल गरम झाले का ते बघायचं. पहिले आपण टाकणार आहोत जिरे. तेल चांगलं गरम झालेलं आहे. हिंग, कढीपत्त्याची फोडणी, ही आलं लसूणची पेस्ट आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता. इथे गवार आहे, ती थोडी तव्यात भाजली होती आणि तिला पाण्यात टाकली. ही मोहरी चांगली तडतडू द्यायची. आता फोडणी हे सगळं एकजीव करून घ्यायचं. हे बघा, हे असं सगळं छान असं तेलावरती परतून घ्यायचं बारीक गॅसवर. त्या फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची. चव छान येते. अशा पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल आणि मुलांना सुद्धा आवडेल. मुलांना जरा अशा चटपटीत भाज्या आवडतात डब्याला. चला आता ह्याच्यात घालणार आहोत आपण टोमॅटो. भाजलेला आपला टोमॅटो. आता टोमॅटो परतून घ्यायचा 1-2 मिनिटांसाठी. हे बघा, फोडणीच किती छान दिसते. भाजीची चव तर भन्नाटच असणार आहे. हीच भाजी आपण जर गावाकडे चुलीवर केली तर त्याची चव खूप छान येते. कारण ही गावाकडच्या पद्धतीची भाजी आहे. आमच्या गावाकडे करतात अशी चुलीवरती. माझी मावशी करते, माझ्या वहिनी करतात. मी आमच्या गावाला गेल्यावर नक्की तुम्हाला दाखवल. आता आपण हळद घालूया. आता आपण ह्याच्यात गवार घालायचे आहे. घालायचं आहे अंदाजे आपल्या चवीनुसार. मीठ घातलेलं आहे.
याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता मित्रांनो, झटपट होणारी भाजी आहे. खूप अशी पूर्वतयारी ह्याला लागत नाही. जरी आपल्याला उशीर झाला तरी सुद्धा ही भाजी झटकन होऊ शकते. आपली दुसरी कामं होईपर्यंत भाजी पटापट बनते. चला आता ह्याला 2 मिनिटं वाफ द्यायची. आपण वाफेवरती ठेवूया झाकण ठेवून. बघा किती सुरेख सुंदर अशी भाजी आपली दिसतीये. जरा तिला अशी हे करूयात, परत वाफेवरती ठेवून टाकूयात झाकण ठेवून. मधनं थोडं हलवत राहायचं. आणि ह्याला पाणी बिलकुल मी वापरलेलं नाही आहे. ही गवारीची भाजी आपण वाफेवरच बनवणार आहोत. परत झाकण ठेवले, गॅस बारीक केलेला आहे. बारीक गॅसवरच भाजी वाफ द्यायची भाजीला. झाकण काढूयात, भाजी बघूयात आपली. ही बघा आपली भाजी. मस्त वास येतोय भाजीचा. आणि पाणी घातलेलं नाही आहे आपण बिलकुल पण. आता आपण घालतोय वरनं कूट घालतोय शेंगदाण्याचं. एकजीव करून घेऊयात. आणि आता भरपूर अशी कोथिंबीर घालूयात. बघू शकता तुम्ही भाजी भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे. एकजीव करून घ्यायची आहे. आणि 1-2 मिनिटं आपण भाजीवरती झाकण ठेवूयात आणि आपली भाजी तयार असेल डब्याला देण्यासाठी. आणि बघा ही आपली भाजी तयार आहे. गॅस बंद केलाय आणि तुम्ही बघू शकता भाजी कसली भन्नाट भाजी झाली. गावरान अशी भाजी झालेली आहे. तर तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा आवडेल. ही बघा, तुम्ही भाजी बघू शकताय. अशा पद्धतीची गवार. अरे उठला तू? गुड मॉर्निंग. उठता तू. उठा, आंघोळ करायची. बघा कशी चपाती फुगली बाबू आमची, मस्त अशी. चला आता मैदाच्या वेण्या घालूयात स्कूलला जायला. मैदा आहे. आमचे दूधवाले काका आलेले आहेत. माझी मुलगी आहे. आता वेण्या घालतोय आपण हिच्या. जायचंय का शाळेत? नाही जायचं का? फटकेच मिळतील. तर मग मित्रांनो, आता भरूयात आपण मुलांचा डब्बा टिफिन.
चिकन कमी असे